दाढी करून देते ना मध्ये मामाची आता दादाची बाबाची. हाय फॅमिली. हाय. तर आमचा मसाला आलेला आहे आणि यावर्षी सुनीलनी आणि नवलेश तर दरवर्षी देतो ऑर्डर, पण सुनीलनी नवीन ऑर्डर दिली आहे, संकेतनी पण दिली आमच्या. तर तिघांचा पण मसाला आला आहे, पण आता ते कळत नाही कोणाचा कुठला आहे. ॲड्रेस आमचा होता ना, तर आपण सगळे बघूया, आमचा पण बघूया घरगुती मसाला आणि ह्यांचा पण बघूया आणि कसा भरून ठेवते ते पुन्हा एकदा बघा. रंजिता एक मीटिंगसाठी गेली आहे, ती येईल कदाचित थोड्या वेळात. तर पहिला आई कुठला खोलतेस? पहिला तोच म्हटलं हे खोल पहिले जे आपले आलेले आहेत ना. दाखव काय काय ह्याच्यामध्ये. गरम मसाला, स्पेशल गरम मसाला घेतलाय आम्ही. सगळं वेगळं कर. किती किलो आणलाय ना. आणि मिरची पावडर जी आम्हाला नेहमी लागते, काश्मीरी मिरची पावडर, ती वेगळी घेतली आहे. मसाल्यामध्ये पण टाकली आहे यावर्षी जास्त, पण अशी सेपरेट पण घेतली कल्याणी. आणि हळद पावडर, आईला हळद लागते ना नेहमी. ही बघा, ही हळद आहे. काळा गोडा मसाला आणि हा काळा गोडा मसाला, स्पेशल काळा गोडा मसाला. आणि हा यावर्षी सावजी मसाल्याचा पण पॅकेट आम्ही घेतलेला आहे. हा खूप तिखट असतो सुनील, माहिती आहे ना, ऐकलंय का? नागपुरी सावजी मसाला. कधीतरी आपण सावजी रेसिपी बनवूया. हळद त्याच्यावर ठेवायला लागेल. हा किती किलो आहे? 3 किलो हळद. 3 किलो हळद, 3 किलो काश्मीरी मसाला, 3 किलो काश्मीरी मिरची पावडर. बरोबर. आणि गरम मसाला 3 पुढे असतील गरम मसाल्याच्या. दोनच आहे. 2 गरम मसाला आणि 2 गोडा मसाला. ठीक आहे. आणि 1 सावजी मसाला. नाही, हे असेच ठेवायचे, आपल्याला हवी तशी काढायची आपण. ओके, पॅक येत नाही एकदम. चालेल. तर हे बघा, हे वेगळे घेतलेत आम्ही. आणि हा आहे आमचा दरवर्षीचा साठवणीचा मसाला, आगरी कोळी मसाला. तुम्हाला जर मागवायचा असेल ना, तर फक्त फोन करून, समोर तुम्हाला दिसतोय नंबर वगैरे दिसतोय, त्याच्यावर फोन करा आणि फक्त सांगा की रंजिताचा साठवणीचा मसाला किंवा रंजिताचा मसाला हवा आहे, तर ते तुम्हाला बरोबर पाठवतील. त्यांच्याकडे लिस्ट आहे आमची. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे डिटेल पूर्ण. जायचं असेल, व्हिजिट करायचं असेल तरी करू शकता. आणि यावर्षी आम्ही हा वेगळा बनवून घेतला आहे. हा दाखवा आई, थोडंसं पुढे. हा आहे कोल्हापुरी मसाला. तांबडा पांढरा कधी इच्छा झाली खायची तर घरातच बनवूया. आणि कांदा, खोबरा, लसूण सगळं टाकलेलं आहे, मी स्वतः डोळ्याने बघितले. हा, आणि तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर इथे कुठेतरी लिंक तुम्हाला दिसते, त्याच्यावर क्लिक करा आणि तो मसाला बघा. आई गेली होती बनवायला, बनवलाय ते. त्याच्यात सगळं टाकलेलं आहे. मला म्हटलं चल कधीतरी आपल्याला वाटण करायला कंटाळा आला तर खोबरं, कांदा भाजून करून, लसूण एकदम छान. म्हटलं चल मी फक्त आपला मसाला, हळद टाकायची का झाली भाजी. तांबडा पांढरा नाही, आपला कोल्हापुरी मटण. मी तुम्हाला एकदा भाजी करेन ना, मी ह्याची नक्कीच देणार. तुला मंजुताईला झणझणीत काय झणझणीत मटण. झणझणीत मटण. सुनील, याचं मटण तू पण घरी कर. आणि आपण तर घरी करूच. आणि तुम्ही मंडळी परवाच्या व्हिडिओत बघितलं असेल, आम्ही शेतामध्ये चिंच पाडली, तर शेताच्या आता चिंचेच्या खाली जर चूल पेटवली आणि तिकडे जर बनवलं झणझणीत मटण तर काय मजा. अजून मस्त प्लॅन करू एक दिवस आपल्या शेतामध्ये बनवूया. मे महिन्याच्या आतच करू. मस्त पाणी वगैरे घेऊन जाऊ, भारी होऊन जाऊ. तुला पण नेऊ, तुला यायचंय पुढे, तुला पण नेऊ. तर आम्ही वर्षानुवर्ष कसा साठवून ठेवतो मसाला, वर्षाचा मसाला भरतो ते बघा तुम्ही. तुमच्या इथे वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून सांगा. पण आई पडघ्यात म्हणजे गावात असताना पण असाच भरायची आणि इथे पण तुम्ही बघताय 3-4 वर्ष असाच भरते. आणि गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही GW खामकरांचे मसाले वापरतोय. दरवर्षी तुम्हाला दाखवतोच आम्ही. आणि यावर्षी पण व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण जगात कुठे पण डिलिव्हरी आहे त्यांची. ह्याच्यात ना सुनील पुडी असते, अशी बांधलेली असते पुडी. आता ह्याच्यात आहे का माहित नाही, पण गेल्या वर्षी पुडी दिली होती. आहे. कल्याणी जरा स्मेल घेऊन बघ. कल्याणी मला वाटतं पहिल्यांदा असेल ना मसाला भरताना. गेल्या वर्षी नव्हती. हा, कसा आहे सांग ना, खाऊन बघ. दे नवलेशला तुला टेस्टिंगला दे नका ना हातात. नवलेश टेस्ट कर ना. ते प्रसादाला बसल्यात ना, दे चमच्याने त्याला प्रसाद. कैरी असती ना कैरीवर टाकून खाला असता लगेच, भारी. तिला पण भरायचं आहे. आणि हे शेवटचं उरलेला असतो ना, बघा हा मसाला आहे लास्टला, तो पण बांधून देतात. पण हे मसाला ना, आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतात ना, त्यात चमचा घ्यायचं.
अच्छा. फुकट नाही घालवायचं, मस्त. आणि अशा प्लास्टिक पिशवीमध्ये भरून ठेवते आई दरवर्षी, टप्परवेअरच्या डब्यामध्ये. गेल्या वर्षी कोणी कोणी सांगितलं होतं चिनी मातीच्या भांड्यात भरा वगैरे, पण तिची सवय आहे ती बोलते तसंच भरूया आपण. तुझ्या घरी कसं भरतात कल्याणी? माझी आई पण अशीच होती. प्लास्टिकच्या पिशवी कोणीतरी ती पहिले ना डब्यामध्ये ठेवायची, हा. पेपर टाकून. पण कोणीतरी वाड्याच्या हाताने सांगितलं पिशवीमध्ये भरून ठेवायची. पिशवीतच भरायचा, पिशवीतच भरायला त्या वर्षापासून. लागते पिशवी तशी आपण काढायची. हा, 1 किलोची नाही तर अर्धा हा, किलो पिशवी भर. भरायची. तुझ्या आईला पण दे मसाला. देणार ना. जाशील ना लग्नाला आता तेव्हा दे. कोणाचं लग्न आहे कल्याणी? आत्याच्या मुलीच्या मुलाचं. आत्याच्या मुलीच्या मुलाचं. हं. लहान मिरची असते. जास्त. हा, काय झालं? यंदा कलर जाम लाल आलाय. 4-5 दिवस. नवलेश तू किती किलो घेतलाय रे? मी 3 किलो घेतलाय आणि 1 किलो हळद घेतलाय, 1 किलो गरम मसाला. अच्छा, 3, 4, 5 किलो. 5 किलो. बस. आता याच्यात थोडं कोणाची टाक. पिशवी कुठली आहे ते कळत नाही, आता खोलल्यावरच कळणार हा, आहे. ते आता आपण नंतर बघू ना. नावच नाही कोणाचं, सगळं रोहन पाटील लिहिलंय. कलर थोडं किती छान टाकायला आलाय बघा गेलं. यावर्षी मसाल्याला. खूप कलर आलाय आणि असा सुगंध सुटलाय ना, काय सांगायलाच नको. थोडे दिवस नाही खायचा हा मसाला. मग तिखट कमी होणार. हा, मग थोडासा म्हणजे आता जून पावसाळा आला ना त्या टायमात खायचा, आता लगेच नाही खायचा. म्हणून तो कुटतानाच 1 किलो जास्त कुटायचा, पावसाळ्यापर्यंत जुना पुरला पाहिजे. सगळे मसाले भरून झालेले आहेत आणि हा मसाला ठेवलाय बाजूला टेस्टिंगसाठी थोडासा. आई नवलेशला सुनीला सगळ्यांना द्या त्याच्यामधला. हो, तो आला त्याच्यामधला एक पाहिजे. कोल्हापुरी झणझणीत. आता कोल्हापुरी काय करतो गावाला नेतो? गावाला नेतो ना, मोठ्या प्रमाणात बघतो ना कसं होतो. खुश होतील तुझ्या गावाले. हा, तेच. बोले ना एवढं दिवस. DW खामकर मसाला चालला बिहार. बिहारला. बिहार आणि सुनील हा मसाला घेऊन स्वतः मटण बनवणार आहे. पोचून देणार ना. बिहारला पण मिळेल ना, अमेरिकेत मिळतो, बिहारला का नाही मिळू शकत? ठीक आहे. कलर बघा तुम्ही ह्याचा पण कलर घ्या तर पैसा वापरा. पैसा वापस. सुरेखाची मन. जबरदस्त आहे. आई नाही तेवढंच नाही, पण आपल्याला असं जाणवते पण याच्यात खोबरा कांदा येते. हे बघ ना. आणि पहिल्यांदा आम्ही कोल्हापुरी मसाला बनवला यावर्षी इथे जास्त हे आहे. आणि तुम्हाला रेसिपी पण बघायला मिळते छान छान पैकी, एकदम भारी. नवलेश कोल्हापुरी मटणच बनवूया आपण चिंचेखाली आपल्या झाडाखाली शेतात. चुलीवरचं मटण भारी लागतं. आणि मंडळी तुम्ही सांगा तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल आमच्या शेतात चिंचेखाली. कोल्हापुरी मटण की आगरी कोळी रेसिपी की अजून काय, कमेंट करून नक्की सांगा. वाटते का तुला कोल्हापुरी मसाला असा जाणवतोय? मग स्ट्रॉंग आहे, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. मी इथे बसलोय नवलेश तरी मला जाणवतोय. तुला सुनील? सुगंध म्हणजे स्ट्रॉंग. नाकाला झुंबत नाही का तुझे? लोक म्हणतात कोल्हापुरी जेवण तिखट, पण तिखट नसते, पण तो मसालाच वेगळा असतो है ना, झणझणीत. चवच वेगळी असते कोल्हापुरी जेवणाची. एवढा पांढरा रस्सा बनवायचा का? बनवून ना एक दिवशी, ते पण ट्राय करू. ठीक आहे, मग रंजिताची पंधरा चमडा. या वा, खालपर्यंत सुगंध येतो मसाल्यांचा. काय बोलते अगं, काय करणार मी पालघरला. हा जो कोल्हापुरी मसाला एवढा स्ट्रॉंग आहे ना, वा, तर बघ. सुगंध किती हे घे, येतो. हे घे, हे मस्त घे. येतोय. वास घे. नाही, मला असाही येतोय, मला असाही अरे आम्ही येतोय. शिंकून शिंकून कंटाळलोय माहितीये का. दरवर्षी माझं काम असतं, मी आणि आई बसतो. मग तेच आता मी मगाशी बोलली ना. आता यावर्षी शिफ्ट लावल्यात, कल्याणी झाली, आता नवलेश बसलाय. अच्छा, ती रडायला लागली ना म्हणून. ते घेऊन जाणार आहेत ना कोल्हापुरी मसाला सुनील आणि हा. अच्छा. हा बिहार नेणार आहे. बिहार मध्ये डायरेक्ट काय बनवणार? मटण. मटन. डायरेक्ट. गुड. मग आम्ही पण येऊ का? आम्ही पण येऊ. आम्ही पण येऊ. खाने से ज्यादा में खर्चा हो जाएगा. खाने से ज्यादा में खर्चा होता है. इतने का मुर्गी नहीं होते का मसाला. चलेगा. चला तुझा. काम करून घ्यायचं. ओके, दरवाजा बंद कर. तर हा आमचा घरगुती मसाला दरवर्षीचा, आणि हा कोल्हापुरी मसाला. आणि अजून पण आहे, शिल्लक होता तो कुरिअरने आलेला आहे. त्या दिवशी आम्हाला जितका झाला तितका घेऊन आलो आम्ही. आता हा कोणाचा मसाला आहे, नवलेशचा आहे की आमचा आहे बघूया. आतमध्ये कदाचित नाव असेल. पॅकिंग पण किती पाहिजे. ही सेम पॅकिंग असते, कुठे पण मागवलं ना तरी हीच पॅकिंग असते, एकदम सिक्युअर सेफ. काय प्रॉब्लेम होणार नाही. ट्रान्सपोर्ट आणि हा बघा छोटा बापू कसा, हा बघा असं वेगळंच चाललंय. तुम्ही तू काय मागवलं होतं? दोन्ही गरम तू मसाला. काय मागवलं होतं? नाही, 1 किलो हा, ही. मसाला आणि 1 किलो हळद. हा बरोबर, दाखव. हा, बरोबर. हा सुनीलचा आहे. हा नवलेशचा आहे. हे नवनीतचा आहे. हळद एक बाय नाही. नवलेश. अरे, नाव पण आलं. ठीक आहे. अंदाजे तुला 1 किलो हे तुझं आणि हळद इकडे आहे. घरचा मसाला आहे तुझ्याकडे, हळद आहे
गरम मसाला आहे. पहिला कोल्हापुरी मसाला आहे. म्हणजे तू 1 किलो गरम मसाला मागवलाय? हो का? तुला पण लागतो गरम मसाला? हो मग काय, व्यवस्थित पॅक करून ठेव, काहीच नाही होत. आमच्याकडे कसं वर्षभर रेसिपी बनतच असतात म्हणून आम्ही मसाला जास्तच मागवतो. प्लास्टिक पण दिलंय का? हा पिशव्या देतात ना. माझ्याकडे नाही दिलंय तुझं कमी आहे ना क्वांटिटी कमी आहे ना. चल माझी पिशवी तू घे. नाही काय कंप्लेंट कर. हा सांग, तुला पिशवी नाही मिळाली, द्यायला पाहिजे होती. फोन करू सांगच. हा बघा आपले बॅलन्स मसाला पण आला आहे. पिशवी लांब ठेव, पिशवी लांब ठेव. लिहिलंय का त्याच्यावर? काय दिलंय? रंजिता मसाला. हा बरोबर, हा आपला मसाला आहे. हाच मसाला आहे तो. हाच आहे. हे जर तुझं असेल तर मग ते संकेतचं आहे. मी तसंच ते संकेतला. मी तर मसाल्यावर येते पुढे पुढे सरकत. तुम्हाला सगळ्यांना आंघोळ करावी लागणार आहे. मंडळी हा आगरी कोळी मसाला आहे, मालवणी मसाला नाही. आमच्या भागात ना मालवणी मसाला कमी खाल्ला जातो आणि आगरी कोळी मसाल्याचा वापर जास्त केला जातो. तुम्ही म्हणाल की कलर वगैरे, तर आगरी कोळी मसाल्याचा कलर असाच असतो. आणि कोणाला हवा असेल, तुम्ही जर टेस्टिंगला वगैरे हवा असेल तर 1 किलो मागवा, पहिला वापरून बघा आणि त्यानंतर मग मोठी ऑर्डर करू शकता. पण बघा एकदा हा मसाला वापरून छान आहे. रंजिता मसाला सांगा, रंजिताने बनवला तो मसाला पाहिजे तर ते तुम्हाला बरोबर पाठवतील, सेम आमच्यासारखा मसाला. हो. अच्छा, हा सुनीलचं. तू काय मागवलंस? मी आगरी कोळी मसाला मागवलाय. हां, हळद मागवली. गरम मसाला नाही. तुम्ही दोघंच आहेत ना? दोघांना किती पाहिजे? बस झालं. कोल्हापुरी मसाला देईलच आहे तुला. मी देणार आहे तो कोल्हापूर. मग ती संकेतच आहे ती ऑर्डर. बरं, ती संकेत, सुनील आणि नवलेश सगळ्यांचं झालं. तुमच्याकडे नवलेश मसाला बनवत नाही घरगुती? नाही, इकडे नाही बनवत, गावाला बनवतात. मग तुम्ही काय खातात? मसाला म्हणजे आणतो मी विकत. पॅकेट? पॅकेट. लाल मिर्च पावडर? लाल मिरच पावडर, बाकी बाकी मसाला, खडा मसाला असतो पण ना. एक बनवायचं ना वर्षात 4-5 किलो ठेवायचं. आमच्याकडे बरोबर, कसं मटण बनवता ना, तर खडा मसाला आणतात आम्ही आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून रोजच्या भाजीला. रोजच्या भाजीला म्हणजे ते पॅकेटवाला. नाही आता आता बघ, गेल्या वर्षीपासून तो आपला मसाला करायला लागला ना. नाही, त्याला गेल्या वर्षीपासून. त्याला आता तिसरं चव आली वर्ष. ना. आता काय करायला म्हणजे मिळतो ना रेडीमेड, जाऊ दे सर्व फ्राय केलं. पोरी पण लहान आहेत ना. आणि सुनीलला राहुला नाही मसाला भरे बघा, जाऊन कैरी पण घेऊन आला. क्या बात. वाह, सही जा रहे हो तुम, सही जा रहे हो. झाला काय अजून आहे? झाला हा तो ना, धू आता. थांब पण आता हे तुम्हाला चाखायला पण मसाला दिलाय, कोल्हापुरी मसाला. हा. मजा आहे. रेसिपी बनेल तेव्हा बनेल. सध्या आपण कैरीचं टेस्ट करूया. हा, हो हो हो. आता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. असं वाटतं पेरूच आहे. हे दाखव रे, असंच एक दाखव. रंजिता, ये एक सरप्राईज आहे. लवकर आहे. घे, चालेल. नवीन मसाल्याची टेस्ट करायची आहे. रेसिपी तर बनेल तेव्हा बनेल. सध्या अशी टेस्ट करूया ना. कल्याणी ये रे इकडे ना. हे बघ, शेफ आलाय आपल्याकडे, इंटरनॅशनल शेफ आलाय, सुनील वांगा. मसाल्याची चव आणि भेटते. ती विचार करून टाकतोय तो. प्रोफेशनल. कितीला प्लेट? खाऊन बघा, जेवढं वाटेल तेवढं द्या. हा. असं आहे का? तेच तू आता तेच. टाक ना थोडा. टाक टाक, काय घाबरतोस? टाक थोडा. अरे टाक टाक ना. एवढा काय घाबरतोस? रस्ते नाही झाला पाहिजे. पेरू सारखं वाटतं ना खाताना. GW खामकर जिंदाबाद. तू पण नवीनच आहे ना, तो तिखट लागणारच. सांभाळू ना हो, तिच्यापासून. नवीन आहे ना. तिच्यापासून सांभाळून. हॅलो आई, तू टेस्ट कर. कसा आहे? बघ कसा आहे, टेस्ट कर. आंबट. अरे कैरी टेस्ट नाही करायची आहे, मसाल्याची टेस्ट घ्यायची आहे. माणूस असं आपल्याला खायचं.
लय भारी. मजा आ गया. सुनील हे ना असा मस्त. पाणीचं बाहेर उडतंय. आणि हे बघा प्रतीकनी काढलंय. काय टाका प्रतीक? हे आहे खाडीचं कोलबट. आई हा, GW खामकर मसाला. उद्या हा आपल्या घरच्या मसाल्यात बनवून बघू एकदा. हो हो उद्या करणार मी. खाडीचं कोलबट आणि त्याच्यामध्ये टाकूया कैरी. कैरी बस. आहे ना कधी शिल्लक? हा, कैरी पण. टाका. हो मजा आहे. भारी एकदम. भारी, एक भारी. नंबर. उद्याच करूया. एक नंबर. खाडीचं कोलबट कोण खाणार? प्रथा खाणार. घे. खाते खाते नको बाबा. मला दात कुठे आहेत खायला? दात आले कमी खाईन. नवलेश तू काहीतरी कमाल केली आज. कमाल केला ना. तिकडे लॉक झाला होता. ठीक आहे. एक पीस खाऊन बघ. मसाला मला घे ना. मसाला आहे सर. कसा आहे? मस्त ना. आई पहिला टाकते पेपर वरती मग मसाला. ओवी पण तयार झाली आहे. फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे ना आज. मम्मा येणार ना. तिची मीटिंग चालू आहे. ती येते. तिच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे ना. पेपर वरती मसाला ठेवायचा. अच्छा. आता हे सगळे मसाले जातील टप्परवेअरच्या डब्यामध्ये. आणि त्याला करायचं वरतून पेपर टाकायचा. व्यवस्थित लावला ना. असा पॅक करून मसाले ठेवून द्यायचे. असे ठेवले ना तो वर्षभर राहतात. आणि आम्ही जो घरगुती मसाला बनवला रंजिता मसाला, त्यांनी लिहिलं होतं रंजिताचा मसाला आगरी कोळी मसाला, तर त्याची किंमत आहे 1100 रुपये प्रति किलो. त्याच्यामध्ये 4 मिरच्या आहेत. आणि खामकर सर बोलले होते की शंकेश्वरी मिरची पण टाका तुम्ही, अजून छान होईल. तर शंकेश्वरी मिरची पण आहे, म्हणून कदाचित तुम्हाला भाव जास्त वाटेल 1100 रुपये. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. तुमच्या प्रमाणानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता. रेट अजून कमी होऊन जाईल. रेटचा इश्यू नाही आहे. आणि मला वाटतं गेल्या वर्षी 1200 होता मेन, मला तर आठवत नाही आहे एक्झॅक्ट. बिलमध्ये बघावं लागेल. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 1100 रुपये रेट आहे. त्यांना विचारलं तर म्हणतात की मिरच्यांचा भाव कमी झाला म्हणून 1100 रुपये भाव आहे. आणि जो कोल्हापुरी मसाला आम्ही बनवला तो पडला आम्हाला 700 रुपये प्रति किलो. तर ह्या रेटनी तुम्ही मागू शकता. आणि काही चेंजेस केले, मिरची कमी जास्त वगैरे केली तर रेट अजून कमी व्हायची शक्यता आहे. मसाले खूप छान आहेत. आणि सुगंधावरूनच कळते की यावर्षी अजून छान छान अशा भाज्या बनणार आहेत घरामध्ये. तर कोलबट प्रतीकने आता आणलेला आहे खाडीचा, एकदम गावच्या पद्धतीने. त्याच्यामध्ये कच्ची कैरी, त्याच्यामध्ये बटाटा टाकून आई मस्त GW खामकर मसाला टाकून बनवेल. आणि मी तुम्हाला दाखवेनच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला GW खामकर मसाले मागवायचे असतील तर खाली तुम्हाला दिसतोय फोन नंबर त्यांचा, त्यावर कॉल करून मागवू शकता. पूर्ण डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावर तुम्ही डिस्क्रिप्शनवर क्लिक करा आणि सगळी डिटेल तुम्हाला दिसेल GW खामकर मसाल्यांची. तर जवळपास 4 वर्षापासूनचा संबंध आहे त्यांच्याशी. आणि अजूनपर्यंत मसाल्यामध्ये कधी कमी आली नाही आम्हाला. जसा मसाला सुरुवातीला असतो तसाच वर्षभर राहतो. तर तुम्ही पण नक्की मागवा. आणि देश विदेशातून लोक मागवतात आणि सगळ्यांचे अशा कमेंट्स आहेत की मसाला खूप छान आहे. तर तुम्ही पण मागवा आणि वापरून बघा. न वापरता काहीच करणार नाही. तुम्ही मागवा, थोडासा मागवा, हवा असेल तर 1 किलो वगैरे. आणि आवडला तर की जास्त मागवा. तर आता भेटूया उद्या. टिल देन बाय बाय. नंबर आहे, कॉल करा आणि मसाला नक्की मागवा. बाय बाय.